नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे आपल्या TV6 मराठी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रातील हवामानाबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सध्या राज्यात मान्सूनची वाटचाल सुरू असली तरी सर्व भागांमध्ये एकसारखा पाऊस पडत नाही. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये केवळ मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. कोकण विभागाकडे पहिल्यांदा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगांची दाटी वाढत असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनारी आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरींची अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांसाठी हा पाऊस महत्वाचा ठरू शकतो. मात्र पेरणीबाबत घाई करू नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिलेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जन आणि विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या वेळी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहणे टाळावे. मराठवाड्यातील बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही भागांत पावसाच्या सरी कोसळू शकतात. मात्र संपूर्ण मराठवाड्यात समाधानकारक पाऊस होण्यासाठी अजून काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागू शकते. विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरण बदल होऊन पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात राज्यातील हवामानाबाबत सातत्याने बदल होत राहतील. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात सध्या परिस्थिती कशी आहे? पाऊस सुरू झालेला आहे का? तुमच्या भागातील अपडेट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.